छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संग्रहालय भारतात पहिलं संग्रहालय राजधानी दिल्लीत सुरू होतं आणि या निमित्ताने विविध प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं उलगडा करण्याचा प्रयत्न होणार आहे। या संदर्भात माहिती देण्याकरता माझ्यासोबत आहे कर्नल मोहन कापटीकर। जर बघितलं आपण तर या संपूर्ण याचे मी संचालक आहे आणि महत्वाचं म्हणजे ते या संपूर्ण याची माहिती देणार। सर आता जर बघितलं की गाडी आलेली आहे, या गाडीमध्ये जर बघितलं आपण गाडी पाहायला मिळते गाडी असताना हा जो पूर्ण भाग आहे याला आम्ही डार्क राईड म्हणतो। याच्यामध्ये 6 गाड्या आहेत, एका गाडीमध्ये एका वेळेला 6 प्रवासी आणि हा जी पूर्ण डार्क राईड आहे 9 भागामध्ये डिवाइड करण्यात आली। सगळ्यात पहिला भाग जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीवरच्या जन्माबद्दल आहे आणि तिथं ऍक्च्युली तो आपल्याला जन्म झालेला प्रसंग तिथे दाखवण्यात येईल आणि तो एक 3 ते 4 मिनिटांमध्ये हा पूर्ण प्रसंग ज्या माणसांना अजिबात शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती नाही त्यांना पूर्ण माहिती त्या पहिल्या प्रसंगाबद्दल मिळेल। तो प्रसंग संपल्यानंतर गाडी पुढे जाईल आणि जिथे शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरावर शपथ घेतली तो प्रसंग तिथं। अशा पद्धतीने टोटल शिवाजी महाराजांच्या जीवनातले 9 महत्वाचे प्रसंग, म्हणजे याचा अर्थ असा घेता येईल आपल्याला की शिवाजी महाराजांचा जीवनपट इथे पाहायला मिळेल, पूर्ण जीवनपट इथे पाहायला मिळेल। आणि शेवटच्या भागामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट की शिवाजी महाराजांनी ज्याची नीव घातली किंवा ज्याचा पाया घातला त्या मराठा साम्राज्याचं पुढे किती मोठं स्वराज्य झालं आणि ते कसं अटकेपर्यंत पोहोचलं याचे ग्लिम्सेस आपल्याला शेवटच्या पाठमध्ये पाहिले। म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्यातलं अभूतपूर्व कार्य जे होतं ते शेवटच्या टप्प्यात पाहता येणार आहे। आणि याला डार्क राईड काय बद्दल आहे? या डार्क राईड याचा असं आहे की जेव्हा हे गाड्या चालतात तिथे पूर्ण अंधार असतो आणि जे पर्टिक्युलर स्टॉपला गेल्यानंतर तिथं तो प्रसंग पूर्ण उलगडला जातो, तिथं लाईट्स येतात तेवढ्याच एरियामध्ये, त्याच्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष फक्त त्या तिथं काय होत आहे याच्यावरती असतं। धन्यवाद। हे होते कर्नल मोहन कापटीकर यांनी स्पष्ट सांगितले कशा प्रकारची डार्क राईट असणारा ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे। नवी दिल्लीहून प्रल्हाद सह प्रशांत न्यूज 18 लोकमत।